प्रतिभाच्या लग्नाला यायचंय हा. तर कशी वाटतेय मी? माझा अवतार बघू नका अजिबात. आपल्या नवरीला बघा. एक मिनिट. सो आलेली आहे मी हिच्याकडे आणि मला इग्नोर करा आणि हिला बघा कारण एकदम भारी दिसते. मेहंदी दाखव. डिस्पेन्स आहे ना याच्यामध्ये दीपकचं नाव आहे. ऐक की दीपकने मला फोन केलाय आणि काय बोलतो माहितीये का, सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे. पी वर आलेलो. सो मला असं वाटतंय की ऑफिशियली एकदा इन्व्हाइट करावं. तुझ्याकडून नाही आला फोन आणि मी काय तुला आलंच पाहिजे नाही आलंच पाहिजे. आमच्या प्रतिभाच्या लग्नाला यायचंय हा. आम्ही गणपती मंदिरात आलो होतो आज गणपती जयंती निमित्त आणि मला जाम भारी वाटतं. इकडे सगळे जेवायला पंक्ती वाढल्यात. हे आमचं ताट इकडे आहे. सगळी पब्लिक बसलेली. दीदी कसं वाटतंय? एकदम भारी. जाम भारी ना. मला पण पहिल्यांदा लय वर्षांनी बसली मी अशी. 1 वाजता मला बूट बनवले या बाईनी. बोलते बोलते सकाळी उठून क्रिम्पिंग करायला जर आपण घेतलं तर काय अर्धा पाऊण तास त्याच्यात जाईल. सो तिने मला आता 12:30लाच केस धुवायला लावलेत आणि क्रिम्पिंग करायला बसवलं. हे फट नाही दिसणार कोणाला. तुला काय घालायचं तसं सांग ना. माझं तोंड बंद करायला तू तोंडावर हे का मारते. गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळचे वाजलेले आहेत 6:15 आणि रात्री 6:30 वाजता मी क्रिम्पिंग करून झोपलेलो आहे. 3 वाजता. अरे हा यार झोपते मी. सॉरी. तर 3:30 वाजता आम्ही क्रिम्पिंग करून झोपलोय आणि आता 2-3 तासामध्ये उठून लगेच हे बघा सेटअप लावायला तयार केलंय दीदी इकडे. आणि तुम्हाला बाहेर दाखवते. एवढा अंधार आहे ना अजून. एज यू कॅन सी गाईज वातावरणामध्ये थंडी आहे. इकडे सेटअप लावायचं काम चालू आहे आणि आता पटापट चेंज करते आणि लेट्स गो शूट स्टार्ट करूयात. मस्त सेटअप लावलेलं आहे आणि इकडे आमचं शूट चालू झालेलं आहे. डोळे कसले लाल झालेत बघा. आणि आज पूर्ण दिवस आता हा लुक झाल्यानंतर आम्ही अजून एक लुक जर आम्हाला टाइम भेटला तर करणार आहे आणि त्यानंतर आम्हाला करायचा आहे संगीतचा लुक. जो प्रतिभाकडे जायचंय मला तिच्या संगीतसाठी. मला झोप आली आहे. हेअर्स डन झालेले आहेत माझे आणि आता आम्ही स्टार्ट करतोय मेकअपला. सो मेकअप झाल्यावर भेटूया. तर कशी वाटतेय मी? आणि झालेलं आहे माझं पूर्ण लुक. तुम्हाला कुठेतरी बाहेर गेल्यावर मी दाखवेल. बट इतकी छान वाटते. आणि आपली मेकअप आर्टिस्ट तर तुम्हाला माहिती आहे ब्लश विथ पूजा म्हणून तिचं नाव आहे इंस्टाग्रामला. जर कोणाला ब्रायडल ऑर्डर्स बुक करायचे असेल तर पटापट DM करा कारण बेस्ट आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे माझं लुक. वाव. एकतर हे चालायला जमत नाही. त्यात गाडीत बसायचंय आणि आता गाडी चालवायची भाई. वेरी डिफिकल्ट टू कॅरी नऊवारी. राइम कर दिया मैंने ब्रो. चला लेट्स गो डायरेक्ट शूटला जाऊयात कारण खूप लेट झालेले. एसी नको लावूयात कसं दीदी? ही एक आहे एसी नको आणि मी एक एसी पाहिजे. मला असं वाटतं प्रत्येक ग्रुपमध्ये असं होत असणार आहे. एक जणला एसी हवा असणार, एक जणला एसी नको हवा असणार. लेट्स गो. हात एकदम प्रॉपर वाईब येतोय. मराठमोळा लुक आणि अशी गाडी चालवायला. फ्रेश झालेली आहे आणि आता सेकंड लुक साठी मी तयार होते. आणि सेकंड लुक असणार आहे आपला प्रतिभाच्या संगीतसाठी. आणि अगोदरचा लुक आणि आताचा लुक कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. पण त्या अगोदर मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे अशी की बरेच जण मला म्हणत होते की तू तिच्या मेहंदीला वगैरे पण होतीस पण तुझ्या हातावर मेहंदी का दिसली नाही. तर त्याच्या मागे एक कारण आहे जे की तुम्हाला माझं लग्न ठरल्यावर कळणार आहे. आणि गेले 2.5-3 वर्ष झालं मी हातावर मेहंदी काढलेली नाहीये. पण त्याचा अर्थ असा नाहीये की मी लग्न करते लगेच. नाहीतर माझ्या मागे लागाल कमेंटमध्ये की तुझं लग्न कधी ठरलंय का वगैरे. तर असं काही नाहीये. जेव्हा ठरेल तेव्हा सांगेल. पण तोपर्यंत माझ्या हातावर मेहंदी नसणार. आणि जेव्हा
ठरेल तेव्हा कारण पण कळेल तुम्हाला की मी काय इतके दिवस मेहंदी नव्हती काढली. सो लेट्स गो, पटापट रेडी होऊन भेटते. बाय. लाईट मध्ये नाही असं छान वाटतंय नॅचरल. सगळ्यात हाईट किस्सा म्हणजे असं झालाय की मी चप्पल ठेवले हिल्स माझ्या शॉपवर. मी आहे घरी, मैत्रिणीला घ्यायचंय तिसऱ्या ठिकाणी आणि नंतर मला जायचंय आणि जाम लेट झालाय. जायचं होतं 6 वाजता, मी 7:30 जागेवर वाजवलेलं आहे. सो आता पटापट आवरते आणि डायरेक्ट तुम्हाला प्रतिभाच्या लग्नाच्या स्टेजवर भेटते. दीपकने एवढं छान प्रपोज केलं आणि आय लव्ह यू वगैरे भेटलं. म्हटलं आता प्रतिभा तू मराठीमध्ये काहीतरी छान त्याच्यासाठी प्रपोज किंवा मराठीमध्ये आय लव्ह यू आपण नेहमीच ऐकतो. ओके आहो खूप 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 प्रेम. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. कोण आहे रे? कोण आहे रे? एक मिनिट मला विचारलं माझी व्हिडिओ काढायची. चल आला लाडा तू. बनी हाय. त्याने मला खास फोटो काढायला आणलं. लोकांना खरंच वाटत. तू कसला डेंजर आहे. तू तिला बोलवला? हिला बोलवला? कुणाला बोलू? का बोलवलं तू? फक्त गाईज फक्त व्हिडिओ काढायला हिला माझा हक्काचा व्हिडिओग्राफर ट्रायपॉड म्हणून ओळखतो. विचारा माझ्या ब्लॉगमध्ये. आपण जाऊया. ट्रायपॉड म्हणून यूज करतात. नवरीबाई आली. नवरीबाई गाणू काय तुझं कधी? अजून तुझं चालल्यानंतर 2 वर्ष. मला मी पुढच्या वर्षी करते. तुझं कधी ते सांग. त्याच्यानंतर 2 वर्ष. बघा नक्की. हो नक्की. बघूयात ना, बघूयात. आप थोडं या साईड बघितलं जास्त झाले तुमच्या कुठे मस्त. फायनली सगळा एन्जॉय शूट सगळं डन करून रात्रीच्या 12:30 वाजलेत. मी आलेली आहे घरी आणि जाम भारी वाटतंय. दमायला झालंय थोडंसं, पण एन्जॉयमेंट नेक्स्ट लेवल होती. आणि व्लॉग पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय काय केलं एकाच दिवसात. आणि त्याच्यानंतर हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण ह्याचा सेकंड पार्ट लवकरच येणार आहे. लाईक करा आणि भरभरून प्रेम दाखवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज.